दोन्ही ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणारे विद्यार्थ्यांच्या प्रश्न संदर्भात नीटच्या घोटाळा. उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे साहेबांची तिरंगा रॅली आहे. जंतर मंतरवर घडलेल्या घटनाच्या निषेधार्थ तो रॅली आहे असं मानलं जात आहे. मला वाटतं लोकशाहीमध्ये त्यांना जो अधिकार आहे त्याचा ते वापर करत आहेत, म्हणून त्याला विरोध करणं किंवा त्याला परमिशन न देणं अशा काही घोषणा आम्ही काही करणार नाही किंवा आम्ही त्याला विरोधही करणार नाही. म्हणून त्यांचा फक्त मोर्चा शांततेने व्हावा, चांगला व्हावा, त्यांच्या भावना निश्चितच केंद्रापर्यंत पोहोचाव्या यासाठी त्यांनी तो केलेला प्रयत्न आहे. म्हणून ह्या मोर्चावर टीका टिप्पणी करणं हे उचित नाही असं आमचं वैयक्तिक मत आहे. पण एक सातत्याने सांगण्यात येत आहे की सगळ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं राजकारण करण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच दृष्टीने हे सगळे पावलं पडत आहेत, असाही टीकेचा सूर आहे. नाही, काही लोक हे निश्चित करतायत. विद्यार्थ्याचं हे जे आंदोलन सुरू झालंय हे पेपर फुटीचं, तो बेस घेऊन अख्खे विद्यार्थी रस्त्यावर आले, त्याबद्दल दुमत नाहीये. परंतु काही राजकीय पक्षाचे लोक स्वतःहून जाऊन तिथं पाठिंबा देणे आणि हे आंदोलन चिघळेल कसं असा प्रयत्न करणे, मला वाटतं हे चुकीचं आहे. विद्यार्थी सक्षम आहेत ना, आणि विद्यार्थ्याकडे ती ताकद पण आहे. परंतु असे अनेक राजकीय पक्ष जेव्हा घुसतात ना, मग त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी जर काही गोंधळ जर घडला, उडाला, तर मग तो पार्टीला बेनिफिट मिळेल या भावनेकडून ते पाहतात. म्हणून अशा आंदोलनामध्ये पार्टी व्यतिरिक्त आंदोलन हे पहिल्यापासून सुरू झालं होतं. त्या आंदोलनाचा खरा जो मर्म होता तो आता चुकत चाललेला, क्रम चुकत चाललेला आहे आणि इतर राजकीय पक्ष त्याला हायजॅक करण्याच्या प्रयत्नात आहेत. काल चंद्रकांत पाटील जे मंत्री आहेत राज्याचे, ते असं म्हणाले की अंबाजोरला म्हणून फाशीची शिक्षा होत नाही, नीटमध्ये फक्त राजकारणच सुरू आहे. चंद्रकांत दादा सारख्या मोठ्या नेत्याने असं वक्तव्य करणं मला थोडंसं धक्कादायक वाटतंय. आंब्याची उपमा देणं मला वाटतं योग्य नाहीये. विद्यार्थ्याच्या ज्या काही भावना आहेत त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. आंबा चोरला म्हणून फाशी शिक्षा देतात, नाही देता येत ना. परंतु त्या आंब्याचा आणि त्या विद्यार्थ्याच्या आंदोलनाचा काय संबंध आहे मला कळालं नाही. परंतु कदाचित त्यांची ती लाईन असावी, म्हणून त्यांच्यावर आता आम्ही माहितीमध्ये असल्यामुळे काही कॉमेंट्स करू शकत नाही. आता RSS ची मोहन भागवत हे म्हणाले की आजचा युवा प्रश्न विचारतोय, त्याच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण सरकारने बांधील असलं पाहिजे. त्यांनी काय टोचलंय? आमचं भूमिका तीच असली पाहिजे ना. हे विद्यार्थी कुणाचे आहेत? आपले. हे विद्यार्थी कशासाठी लढतायत? स्वतःच्या हक्कासाठी. ह्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज कोण करतायत? पोलीसवाले करतायत. पोलीसवाले कुणाचे आहेत? सरकारचे आहेत. मग हा रोष कुणावर येईल? सरकारवर येईल. म्हणून अशा वेळेला विद्यार्थ्याकडे सहानुभूतीने पाहणं, त्यांच्या मागण्याचा विचार करणं ही जबाबदारी सरकारची आहेच ना आमची. आणि म्हणून अशा आंदोलनाला शांततेने आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची डोळ्यात तेल घालून आपण ते काळजी घेतली पाहिजे. एकाही विद्यार्थ्याचं डोकं फुटलं याचा अर्थ त्या तो जो आक्रोश नंतर तयार होतो, एखाद्याचा जर जीव गेला तर काय होईल, ह्या कल्पना जरी केल्या तर विद्यार्थी आज तुम्ही पाहत असाल आंदोलनामध्ये गोली मारो हमको मारत आलो असे जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांची चीड, त्यांचा संताप हा आपण जाणून घेतला पाहिजे आणि सरकार म्हणून एक चांगली भूमिका आपण त्यात उठवली पाहिजे. सोनम वांगचूक यांनी आंदोलनाला सुरुवात केली, आता त्यांच्यावरच टीका होते डील केली म्हणून. ते स्पष्ट म्हणाले 26 दिवस मी उपाशी राहिलो नसतो जर मला डील करायची असती. त्यांचा एक राग दिसून आला. वांगचूकवर अशी टीका करणं हे गैर आहे. एक चांगला कार्यकर्ता आणि नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, आदराने पाहिलं जातं. आणि इतक्या 26 दिवस एखादा उपोषण करणाऱ्या माणसाकडे अशा पद्धतीने त्यांच्यावर टीका करणं हे गैर आहे. तत्वाने जगणारी काही लोक जे असतात त्याच्यामध्ये वांगचूक एक आहेत. म्हणून मला तरी वाटतं की ते विरोधात जरी असले तरी त्यांच्या निष्ठेवर कुणीही शंका घेऊ नये. 3 वाजेपर्यंतची दुपारची वेळ दिली आता विद्यार्थ्यांनी. आयदर राजीनामा किंवा मग आंदोलन अजून पेटणार आणि त्यात इतक्यांना टायफॉइड झाल्याचे निष्पन्न झालेलं आहे. सरकारने मला वाटतं अनेक ठिकाणी
अनेक वाटेतून त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला, त्यांची चर्चा सुरू झालेल्या आहेत. मला वाटतं काही निर्णय आज कदाचित होईल पण असा एक अंदाज आहे. दिपकेने सुद्धा सांगेल की ह्या आंदोलनामध्ये स्वतःची सुद्धा काळजी घ्या. आंदोलनाचं नेतृत्व करत असताना आंदोलनाचा जो मुखिया असतो तो आजारी पडण्याचं लक्षण हे योग्य नाही आहे, ठीक नाही आहे. याच्यासाठी औषधोपचार घ्या, चांगले तंदुरुस्त राहा. निश्चित तुमच्या मागण्याचा विचार केंद्र सरकार करेल. फडणवीस सरकारने मंत्र्यांची सुरक्षा जी वाढवली त्यावरती संजय राऊतांनी टीका केली. सर्वच मंत्र्यांनी जी सुरक्षा वाढवली, या सर्वांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय हा दूरदृष्टीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण महाराष्ट्रात नव्हे तर देशात वातावरण बिघडलंय, नेत्याने बाहेर फिरू नये, बाहेर वादळ घुमतंय, गंभीर परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे मंत्र्यांनी काळजी घ्यायला हवी आणि केंद्र सरकारने लष्कराची मदत मागवायला लागेल अशी स्थिती आहे. संजय राऊतला कधीही सगळं पिवळंच दिसतं, त्याला कावीळ झालेली आहे. त्याला आम्ही कोणीही सुरक्षा मागितलेली नाही. सरकारला ज्या ज्या लोकांना देवाशी वाटते त्यांना सरकार देत असतं, परंतु विद्यार्थी हे आमचे आहेत. विद्यार्थी हे त्यांची जागिरी नाही, विद्यार्थी हे आमचे आहेत, आपल्या सर्वांचे. म्हणून विद्यार्थ्यापासून भीती आहे असं समजणं चुकीचं आहे असं माझं संमत आहे. विद्यार्थ्यांशी संवाद करू शकतो आम्ही, कधीही त्यांच्या समोर जाऊ शकतो. ते काही पर्याय नाहीत, ते काही अतिरेकी नाहीत, ते काही दुसऱ्या देशातले नाहीत. म्हणून त्यांची भीती आम्हाला वाटते असं जर कुणाला समजत असेल काही लोक, तर त्यांनी त्यांची सुरक्षता पाहावी. आम्ही आमच्या आणि विद्यार्थ्याचं असलेलं नातं हे तेवढं जिव्हाळ्याचं आहे आणि म्हणून आम्हाला सुरक्षितेची तशी गरज नाही. काल एक बैठक झाली मोदींची, त्यात अशी एक चर्चा झाली या सगळ्या गोष्टी की आता सगळ्याच मंत्र्यांनी इंस्टाग्रामवर छोटे छोटे व्हिडिओ टाकावे, इथे शासकीय योजनांचे रील्स बनवावे, यातूनच आपण तरुणांपर्यंत पोहोचू शकतो या निष्कर्षापर्यंत हे आले. म्हणजे या आंदोलनातून एक धडा घेतलेला दिसतोय. नाही, आता हे आंदोलनामधून धडा घेतला किंवा मोदींच्या त्यांच्या पक्षाबद्दलचं असलेलं त्यांनी जे काही आदेश दिलेला आहे ते त्यांचे कार्यकर्ते फॉलो करतील ना. काय करावं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न येतो. मोहन भागवतांनी पण काल एका विषयावर बोलताना असं की नवी पिढी प्रश्न विचारते, तिला केवळ आदेश देऊन चालणार नाही. एक हिंदी आणि त्यांना प्रश्न विचारला काल की तुम्ही पालकमंत्री होणार आहेत, त्यांनी हात जोडले, मात्र जाताना शेवटी संकटाचा प्रश्न विचारत जाऊ नका असंही म्हटलं. उदय सामंत हे त्यांच्या कामानिमित्त आले होते. प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक मंत्री हा जात असतो. मी सुद्धा तर अनेक ठिकाणी जातो. मी सोलापूरला गेलो, मी माझ्या ठिकाणी माझे काम केलेले. मी कधी पुण्याला जात असतो. मंत्री येणं आणि त्यांच्या विभागाच्या बैठका घेणं हे साहजिक आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आमच्यातलं काही राजकारण आहे किंवा ते आले त्याला काही पालकमंत्री व्हायचं असातला कोणताही भाग नसतो. आणि अखेरला पालकमंत्री जर कुणाला करायचं असेल तर एकनाथ शिंदे साहेब ठरवतील ना. चक्रा मारल्याने थोडे पालकमंत्री होत असतात. मंत्री येण्या जाण्यामुळे आक्षेप नाही, पण त्यांचा जो शहरातला वावर आहे किंवा जिल्ह्यातला वावर आहे तो प्रचंड पटीने वाढलेला आहे. तुमचे नेते शहरातले जिल्ह्यातले त्यांच्यासोबत सातत्याने दिसतात म्हणून हा प्रश्न पडला. नाही दिसू दे ना. आमच्या जिल्ह्यातले नेते तुम्हाला जर खासदार आमदाराबद्दल बोलायचं असलं तर ते असले पाहिजे. ॲज अ प्रोटोकॉल त्यांनी राहिलं पाहिजे. मंत्री आपल्या पक्षाचा येतो, काही गैर नाही. आणि म्हणून मी त्याला कॅज्युअली घेत असतो. ते त्यांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होते का, मी माझ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो. म्हणून आमच्यामध्ये काही मतभेद आहे असं समजण्याचं कोणतंही कारण संकटही नाही ना. संकटाचा काय प्रश्न आला. संकटाचं सांगून येत नसतं. म्हणून ते त्या संकट येतील जातील याची चिंता करत नाही. परंतु आमचा तसं कोणताही मतभेद नाही. असं आहे की पंढरपूरची पूजा साधारणपणे करतात पालकमंत्री असं दिसतं. म्हणजे भुमरेंनी केली, तुम्ही पण गेल्या वर्षी केली, या वर्षी त्यांनी केली, त्यामुळे हा सगळा नाही पंढरपूरच्या छोट्या पंढरपूरची जे काही पूजा असते ती दरवर्षी प्रत्येक पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्याला बोलवलं जात असतं. आता अनायशा भुमरे पालकमंत्री होती म्हणून त्यांनी केली, अनायशा मी पालकमंत्री होतो म्हणून केली. परंतु आजही मी दिवसभर तिथं पंढरपूरमध्ये राहणार आहे. म्हणून अशा पूजा काँग्रेसच्या खासदारांनी कल्याण काळेने केली, अंबादास दानवेने केली. या सगळ्यांना एकेकाला बोलून एक त्यांच्या हाताने पूजा व्हावी हा त्याच्या मागचा उद्देश असतो. जाणून बुजून हे कोणतेही केलं जात नाही. धन्यवाद.